फील्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत तरुण इंजिनियर वैभव महाजनजी, ज्यांनी 2021 पासून खरं तर या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि रेसिडेन्शियल अशा 2 प्लॅटफॉर्मवर सध्याला काम करतात. त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, भविष्यातला प्रवास कसा असणार आहे, या सगळ्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गप्पांची आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे थोडक्यात तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं या क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रेरणा कुणाकडनं होती, इन्स्पिरेशन कोण होतं? का सगळे मित्र म्हणाले की आम्ही पण सिव्हिल इंजिनिअरकडे चाललोय, तू पण तिकडेच चल, तर कसा होता तो सगळा प्रवास? म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण जे झालं ते भडगावलाच झालेलं आहे सर्व. आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचे एक मामा होते, ते सिव्हिल इंजिनियर होते. ते प्रायव्हेट बिल्डिंग वगैरेचे प्लॅन वगैरे करायचे पाचोऱ्यात. मग त्यांचं पण पप्पांच्या आता 10वी एवढं तेव्हा काही माहिती नव्हतं एवढं की कोणती फील्ड घ्यायची, काय घ्यायची. आणि 10वीला मार्क्स चांगले पडले. पप्पांनी ते बोलले की म्हणजे मामा त्यांनी त्यांना सजेस्ट केलं की सिव्हिलला ट्राय करा, असं गव्हर्नमेंट लागेल म्हणून. मग सिव्हिल डिप्लोमासाठी ट्राय केलं तर गव्हर्नमेंट कॉलेजला भेटलं ऍडमिशन. मग त्याच्यानंतर आता डिग्री झाली, मग त्याच्यानंतर डिप्लोमा झाला. डिप्लोमामध्ये गेल्यानंतर ते थोडंसं त्या फील्डमध्ये थोडं इंटरेस्ट यायला लागला. बिल्डिंगचं किंवा जे काही रस्त्याचे वगैरे चालायचं त्याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट यायला लागला. मग त्याच्यानुसार मग नंतर पुढे सांगितलं गेलं की बीई कर, बीई नंतर गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेटला हाय बस स्कोप असं म्हणून. मग त्याच्यानंतर नाशिकला बीई केली. बीई केल्यानंतर मग 1 वर्ष मी जॉब केला टेक्ला सॉफ्टवेअर म्हणून कंपनी, प्रोतेस म्हणून, तिथं नाशिकला. तिथं जॉब केला मी 8 महिने. 8 महिने जॉब केल्यानंतर मला असं तिथलं म्हणजे वर्क कल्चर काही आवडलं नाही. मला असं होतं की मला घराकडे जायचंय. इकडं फॅमिली पण थोडी पॉलिटिक्स मध्ये होती. ते बोलले की इकडे या असं इकडे टेंडर वगैरे घेऊ आपण गव्हर्नमेंटचे वगैरे. मग मी इकडे पहिले तर म्हणजे टेंडर साठी आलो होतो. मेन पर्पज मला टेंडर साठीच होता, बरोबर, की टेंडर भेटते असं तसं. पण त्याच्यानंतर मी इकडे आल्यानंतर मला समजलं की इकडे खूप त्रुटी आहेत या गोष्टी प्रायव्हेट मध्ये पण, प्लॅन मध्ये किंवा कशामध्ये. प्लॅनची इकडे क्वालिटी किंवा जे वास्तूप्रमाणे काही देत नाही. मग लोकांना खूप त्रास व्हायचा की वास्तूप्रमाणे ते तोडफोड करायचे, ते रिनोव्हेशन करा, त्याच्यानंतर खूप त्रास व्हायचा. मग त्याच्यानंतर मी प्रायव्हेट मध्ये चालू केलं, माझं प्लॅनिंग वगैरे चालू केलं. त्या प्लॅनिंग वगैरे मध्ये मग मला थोडं जास्त भेटायला लागलं, म्हणजे काम वगैरे जास्त यायला लागलं, प्लॅनिंगचे वगैरे काम यायला लागले. मग त्याच्यानंतर 3D वगैरे तर आता प्रत्येक आता जनरली होऊन गेलं, 3D वगैरे केलं. त्याच्यानंतर मग इकडे आता म्हणजे प्रायव्हेटचे जेवढे काम आहे आता लांब पर्यंत होऊन गेले भरपूर, म्हणजे शिरपूर वगैरे जळगाव पर्यंत. इकडं पातोंड्या माझ्या साईड चालू आहेत. त्याच्यामुळे मला लेट झाला साईटवर, कसं ते येणं होत नाही, त्याच्यामुळे साईट्स वगैरे चालू आहेत, काही गव्हर्नमेंटच्या सोबत चालू आहेत साईट्स. या बाजूने चांगला तुमचा प्रवास सुरू झाला, त्याच्यामुळे तुम्ही योग्य क्षेत्रात आलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरं, या क्षेत्रात काम करताना तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार आहे आणि अशा लोकांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? असं झालेलं आमच्यासोबत. आम्ही एक पिंपरखेडला एक बंगलो केलेला आहे. त्या बंगलोला आम्हाला टाकायचं होतं 8 फुटाचा कॅन्टिलिव्हर द्यायचा होता आम्हाला. अच्छा. मग पहिले आम्ही जेव्हा त्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की मला 8 फुटाचा कॅन्टिलिव्हर द्यायचा, तेव्हा कॉन्ट्रॅक्टर कॅज्युअली बोलला की हा होऊन जाईन, काय लागतं 8 फुटाचा कॅन्टिलिव्हर हे ते. त्याला कॅन्टिलिव्हर ह्या शब्दच नाही समजला. त्याला वाटलं फक्त काय पोर्च काढायचा, त्याला आपण एक कॉलम देऊन देऊ 9चा पुढे. पण त्याने जेव्हा कॉलम काढायला चालू केलं जमिनीच्या, तेव्हा मी पाहिलं, म्हटलं तू कॉलम का बरं काढतो इथं? मग तो बोलला की असं असं घ्यायचंय इथं. म्हटलं मला कॅन्टिलिव्हर पाहिजे. त्याला ते खूप डिफिकल्ट आलं तेव्हा की काय ते 8 फुटा झाला म्हणजे त्याला ते बेंटअप वगैरे टाकावं लागले. मग असे भरपूर म्हणजे त्याच्यानंतर असं ते प्रसंग झाला खूप. त्यांच्यानंतर मला समजायला लागलं की इथं म्हणजे यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या भरोश्यावर राहून काहीच फायदा नाही, कारण की लोक आपल्याकडे बघून काम घेत आहे. बरोबर. ऍज अ इंजिनियर बघून काम घेत आहे लोक, इंजिनियरला देतोय आम्ही काम. बरोबर. तेव्हा समजायला लागलं. म्हणजे तेव्हापासून साईटवर पहिलेच कॉन्ट्रॅक्टरला काही डिफिकल्ट असलं त्याला पहिले सांगून देतो की बाबा असं असं आहे, जमत असेल कर. आता माझ्या अजून एक डिफिकल्ट साईट चालू आहे, आनंद गार्डन. आनंद गार्डनचा लॉज चालू आहे आता सध्या. बरोबर. त्यांचा लॉज बनवून चालू आहे आनंद गार्डनला. मग ते पण तसंच आहे. मग त्या कॉन्ट्रॅक्टरला पहिलेच सांगून देतो काही स्टील डिझाईन वगैरे आता आपण कंपल्सरी करून टाकली मी डायरेक्ट, स्टील डिझाईन करून घ्या म्हणून. व्हेरी गुड. दुसरं, गव्हर्नमेंटचे पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता, तर सध्याला कुठल्या प्रकारचे प्रकल्पांवर आता काम करताय तुम्ही? आता सध्या माझ्या सेव्हर लाईन चालू आहेत आळगाव मध्ये, काही पिंपरखेडला रस्ते चालू आहेत. अच्छा. आणि सभामंडप घेतलेत. ओके. पिंपरखेडला. व्हेरी गुड. तर रोड, सभामंडप अशा प्रकारचे काम. दुसरं, या भागात तुम्ही आता बघितलं असेल जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? सध्या तर म्हणजे जळगाव जिल्हा सर्वीकडे आता इन्फ्राचाच आहे. इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे, रस्ते, रोड वगैरे जे क्वालिटी. आणि जे बाकी कॉन्ट्रॅक्टर देत आहे ती क्वालिटी खूप खराब देत आहे. बरोबर. जे पूल वगैरे बनवत आहे ते पूल 1.5-2 वर्षानंतर त्याची अवस्था दुरावस्था होऊन जाते. त्याच्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे. तर पण मग तुम्ही म्हणला तसं रस्त्यांकडे जर जास्त लक्ष द्यायचं असेल तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत
शासनाने फक्त एवढं केलं पाहिजे की जे त्यांनी इंजिनियर लावले ते इंजिनियरने प्रॉपर काम दिलं पाहिजे, अच्छा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे प्रॉपर. बरोबर. एक सांगायचा अर्थ म्हणजे साईट पर्यंत येत नाही किंवा मग हे येत नाही त्यामुळे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याला लावता? आता स्टीलचं तर पॅरामीटर्स म्हणजे कसं आहे की आपल्याला त्याचे स्ट्रेंथ वगैरे, डक्टिलिटी किंवा मग ते आता मोस्ट ऑफ स्टीलचं म्हणजे असं झालेलं आहे की ते कट साईज बी द्यायला लागले. बाकीच्या कंपनी जे लोकल देत नव्हत्या, कट साईज बी द्यायला लागून गेले. बरोबर. म्हणजे आपण सांगायची तर त्यांना 8 mm सांगायची ते पाठवतो 7 mm ची, बरोबर, किंवा 6 mm. आता रेग्युलर आता रिंग येते 6 mm ची रिंग मारता, ते पाठवतात 6 मध्ये कट पाठवता. मग ती रिंग कुठं बेंड होऊन जायची किंवा काय होऊन जायचं, त्याच्यानुसार मग ते थोडं करायला लागेल. ते हे होऊन जातं ना, क्रॅक मारून द्यायची. बरोबर. तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी वापरले का कुठल्या? हो, आता सध्या माझ्या सर्व साईटवर आयकॉन चालू आहे, जे मला रिझल्ट देतोय. क्या बात आहे. मग तुम्हाला आयकॉन स्टील मधलं काय आवडतं, म्हणजे प्रॉडक्ट सोडून त्यांची सर्व्हिस, अवेलेबिलिटी, कॉस्ट? अवेलेबिलिटी सर्वीकडे आहे त्यांचं, म्हणजे इझिली सर्वीकडे अवेलेबल होत आहे आम्हाला, आणि इझिली म्हणजे कोणतेही आपण ऑर्डर केल्यानंतर ते आणून देत आहे आम्हाला, एवढं आहे. आणि कॉस्ट मध्ये पण तुम्हाला बेटर पडतंय बाकीच्यांपेक्षा. आता या क्षेत्रामध्ये जे तुमचे मित्र येत आहेत, तरुण इंजिनियर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात तर असं आहे, आता मोस्ट ऑफ म्हणजे लोक तर हे पाहून येतात की पैसा आहे वगैरे, बरोबर, पण स्ट्रगल पण भरपूर आहे क्षेत्रात, खूप स्ट्रगल आहे. स्ट्रगलला जर ते रेडी असतील तर नक्की या क्षेत्राकडे यावं. सो ते इंजिनियर वैभव महाजन, आणि जसं त्यांनी सांगितलं, जेव्हा तुम्हाला या क्षेत्रातला पैसा दिसतोय तेव्हा तुम्ही या क्षेत्रातल्या कष्टाकडे पण बघा, कारण तो कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला त्यात पैसे मिळणार नाही, तेवढं यश मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.